नमस्कार मंडळी. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, तर त्यानिमित्ताने मी मोदक बनवणार आहे. तर माझी मम्मी कशा पद्धतीने बनवायची ना, तर त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी आपण आहे ना सुका नारळ पण वापरू शकतो आणि ओला जर नारळ असेल तर तो पण वापरलेला तर एकदम छान टेस्ट येते. तर माझ्याकडे ओला नारळ होता तर तो खिसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये लागेल तसा गूळ चवीनुसार घातलेला आहे. ते मिश्रण थोड्या वेळ भिजत ठेवलं आणि थोड्या वेळानंतर बघा हे असं छान असं आहे ना गूळ मिक्स झाला आहे त्यामध्ये. त्यानंतर पीठ मळलं होतं मी, घट्टसरच पीठ मळून ठेवलं होतं. त्यानंतर एक मोठी अशी चपाती लाटून घेतली आणि त्याचे आहे ना असे ग्लासाने ना म्हणजे हे करून घेतले काप, म्हणजे आपल्या मोदकासाठी एकसारखे आकार आहे ना तयार झाले. आणि जर आपल्याला वाटलं थोडासा जाड आहे कुठं तर आपण हे ना लाटू पण शकतो त्याला थोडंसं साईडनी. तर ह्याचे सगळे मोदक तयार करून घेतले मी. तर 21 असे मोदक बरोबर झाले होते सगळ्या सारणाचे. त्यानंतर मग कढईमध्ये ना पाणी टाकलं आणि ही चाळणी त्याच्यावरती ठेवली आणि 15 मिनिटं बारीक गॅसवरती उकडून घेतले मोदक. तर छान असे आपले आहे ना मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पण आहे ना अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतात मोदक खायला. आणि आता तुम्हाला एक मोदक आहे ना तोडून दाखवते मी. तर किती छान असा रसरशीत झाला आहे बघा. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेल असंच. आणि पाणी सुटलं का तुमच्या पण तोंडाला नक्की सांगा मला कमेंट करून. बघा आता मी तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा गूळ पूर्ण असा मेल्ट झालेला आहे त्यामध्ये आणि खायला तर अप्रतिम लागतात. चला तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. टेक केअर.